Hello students, welcome to Praveen Academy. We are studying rotational dynamics. This is the second lecture of rotational dynamics. In this lecture, here we study acceleration in case of circular motion. तर सर्क्युलर मोशन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्सिलरेशन्स पाहणार आहोत. तर आता मी या ठिकाणी सर्क्युलर मोशन कन्सिडर केलेले आहे. सर्क्युलर मोशनचा ओ हा सेंटर असेल आणि हा सर्कम्फरन्स असेल. तर सर्क्युलर मोशन होत असताना इथं एक ऍक्सिलरेशन असतं which is along the radius and directed towards center of circle. This acceleration is called as centripetal acceleration. तर सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन हे आपण कशानुसार डिनोट करतो? एसी नुसार डिनोट करत असतो. तर आता पार्टिकल जर समजा ए या ठिकाणी असेल तर सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन हे असं असेल बाबा, या दिशेला असेल. पार्टिकल जर बी या ठिकाणी प्रेझेंट असेल तर सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन या दिशेला असेल. पार्टिकल सी या ठिकाणी असेल तर सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन असं दाखवू शकतोय. या पॉइंटला सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन असं दाखवू शकतो. तर हे सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन इज अलॉंग द रेडियस, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज रेडियल ऍक्सिलरेशन. या ऍक्सिलरेशनला आपण काय म्हणतो? रेडियल ऍक्सिलरेशन. तर सर्क्युलर मोशन मध्ये पहिलं ऍक्सिलरेशन, या ऍक्सिलरेशनला सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन म्हणतो किंवा रॅडियल ऍक्सिलरेशन म्हणतो. तर हे ऍक्सिलरेशन आपण एसी न डिनोट करतोय. ओके, तर इथं एसी ची व्हॅल्यू किती असेल बरोबर? व्ही स्क्वेअर अपॉन आर विच इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. तर हा फॉर्म्युला आपण 11th मध्ये स्टडी केलेला आहे. तर सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन आपण शो दॅट केलेलं आहे. तर हे सर्क्युलर मोशन मी या ठिकाणी 3 डायमेन्शन मध्ये जर शो दॅट केली तर सर्कल असं असेल आणि पार्टिकल जर या ठिकाणी असेल, पी या पॉइंटच्या ठिकाणी असेल तर सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन हे आपण या दिशेनं शो दॅट करू शकतो विच इज अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. ओके, यानंतर सेकंड ऍक्सिलरेशन जे आहे या ऍक्सिलरेशनला काय म्हणायचं? टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन. ज्यावेळी मोशन नॉन युनिफॉर्म मोशन असते. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण फॅन स्विच ऑन करतो तर ज्यावेळी फॅन स्विच ऑन केल्यानंतर थोड्या कालावधीसाठी नॉन युसीएम असते किंवा फॅन ज्यावेळी आपण स्विच ऑफ करतो त्यावेळी सुद्धा व्हेलॉसिटी कमी होत जाते. त्या ठिकाणी सुद्धा काय असेल? नॉन युसीएम असेल. तर टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल. तर टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन हे आपण यानुसार दाखवू शकतोय. ए पॉइंटला ऍक्सिलरेशन इथं असं असेल, टॅन्जंटच्या दिशेने असेल. बी पॉइंटला ऍक्सिलरेशन इथं आपण असं दाखवू शकतोय, अलॉंग टॅन्जंट. तर या ऍक्सिलरेशनला आपण काय म्हणतोय? टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन. तर टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन पी पॉइंटला आपण असं दाखवू शकतो. पी पॉइंटच्या ठिकाणी हे सर्कल आहे आणि या सर्कलला टॅन्जंट ड्रॉ करायची. तर यानुसार आपण काय शोधायला करू शकतो? टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन. तर टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन आपण यानुसार फाइंड आउट करू शकतो. डीव्ही बाय डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मधला फरक अपॉन टाइम, डीव्ही बाय डीटी. व्ही ची व्हॅल्यू माहित आहे आर ओमेगा. तर इथं आर हा कॉन्स्टंट आहे, टेकन आउटसाइड ऑफ डेरिव्हेटिव्ह आर डी ओमेगा बाय डीटी. आणि डी ओमेगा बाय डीटी यालाच आपण काय म्हणतो? अल्फा. तर यानुसार टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन साठी काय फॉर्म्युला मिळतोय? आर इंटू अल्फा. आणि टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशन हे नॉन युसीएम मध्ये प्रेझेंट असेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टॅन्जेन्शियल ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू 0 असेल. ओके, यानंतर आपण अजून एक ऍक्सिलरेशन पाहिलेलं आहे, दॅट इज अँग्युलर ऍक्सिलरेशन. तर अँग्युलर ऍक्सिलरेशन हे कसं दाखवतोय आपण? राईट हँड रूल नुसार दाखवतोय. तर आता सर्क्युलर मोशन जर अशी असेल तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनच्या ठिकाणी ही फिंगर्स अशी मी कर्ल करून घेते मोशनच्या सेन्सनं.
तर आउटस्ट्रेच्ड थंबच्या दिशेनं काय असेल, अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा असेल. ओके, तर इथं 3 डायमेन्शनल मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन आपण अल्फा वरती दाखवू शकतोय. इथं अँग्युलर ऍक्सलरेशन हे कसं असेल बाबा, हे थंबच्या दिशेनं असेल आणि हे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फिगर असेल. तर या ऍक्सलरेशनला आपण काय म्हणतोय, अँग्युलर ऍक्सलरेशन. तर अँग्युलर ऍक्सलरेशन आपण अल्फानं डिनोट करतोय आणि अल्फाची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करायची, डी ओमेगा बाय डी टी. आणि यासाठी काय फॉर्म्युला असतो, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. तर अँग्युलर ऍक्सलरेशन हे सुद्धा कोणत्या मोशन मध्ये असेल, नॉन युसीएम मध्ये असेल. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू 0 असणार आहे. ओके, का 0 असणार आहे, तर युसीएम मध्ये ओमेगा सेम असतो, ओमेगा मायनस ओमेगा अपॉन टी. तर ही व्हॅल्यू किती आली बाबा, 0. तर यानुसार अँग्युलर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता या पुढं आपण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन या दोघांचा मीन काढून आपण अजून एक ऍक्सलरेशन लिहू शकतो आणि या ऍक्सलरेशनला काय म्हणायचं, नेट ऍक्सलरेशन. तर नेट ऍक्सलरेशन हे आपण ए नेट म्हणूया. काय म्हणायचं, ए नेट. तर हे ऍक्सलरेशन आपण असं दाखवू शकतो. तर या बाजूला टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे, या बाजूला सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आहे. हे दोन व्हेक्टर क्वांटिटी आहेत. तर या ठिकाणी बाय पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन आपण या दोघांचा सम घेऊ शकतोय आणि हा सम आपण या ठिकाणी असा दाखवू शकतोय. तर हे जे ऍक्सलरेशन आहे या ऍक्सलरेशनला ए नेट म्हणायचं, नेट ऍक्सलरेशन. तर नेट ऍक्सलरेशन हे ए नेट इज इक्वल टू, हे कसं लिहायचं बाबा, ए सी प्लस ए टी यानुसार देऊ शकता. आणि ए नेटचा मॅग्निट्यूड ए नेट इज इक्वल टू, हे कसं घ्यायचं, अंडर रूट ए सी स्क्वेअर प्लस ए टी चा स्क्वेअर. तर यानुसार काय मिळेल आपल्याला, ए नेट ऍक्सलरेशन मिळेल. नेट ऍक्सलरेशन कुणाच्या बाबतीत, तर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा मिळून व्हॅल्यू मिळेल. तर या ऍक्सलरेशनला आपण काय म्हणतो, नेट ऍक्सलरेशन. तर नेट ऍक्सलरेशन हे सुद्धा कोणत्या मोशन मध्ये असेल, नॉन युसीएम मध्ये असेल. तर नेट ऍक्सलरेशन इथं आपण असं दाखवू शकतोय बाबर. आता हे एसी ची व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू एटी ची. तर या दोघांचा रिझल्टंट, तर या ऍक्सलरेशनला काय म्हणायचं, ए नेट म्हणते, ए नेट. आणि ए नेटची व्हॅल्यू आपण यानुसार फाइंड आउट करू शकतो. ओके, तर आता इथं हा एक अँगल असेल बाबा, या अँगलला काय म्हणायचं, डेल्टा. तर डेल्टा हा अँगल कुणामधला असेल, ए नेट आणि ए टँजेन्शियल ऍक्सलरेशन मधला असेल. तर इथं डेल्टा, टॅन डेल्टाची व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू लिहू शकते, टॅन डेल्टाची. तर टॅन डेल्टाची व्हॅल्यू कशी द्यायची बाबर, ए सी अपॉन काय लिहायचं, एटी. तर इथं मी व्हॅल्यू लिहिते ए सी अपॉन एटी. तर यानुसार डेल्टाची व्हॅल्यू मिळेल, डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ए सी अपॉन एटी. तर यानुसार हे जे ऍक्सलरेशन आहे या ऍक्सलरेशनला काय म्हणतो आपण, नेट ऍक्सलरेशन. आणि डेल्टा इथं आपण असं दाखवू शकतो, हा डेल्टा असेल. ओके, तर यानुसार आपण 3 मेन ऍक्सलरेशन पाहिलेले आहेत सर्क्युलर मोशन मध्ये. पहिलं ऍक्सलरेशन सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन, हे असं आलं. दुसरं ऍक्सलरेशन टँजेन्शियल ऍक्सलरेशन, हे टँजेंटच्या दिशेने आलं. तिसरं ऍक्सलरेशन अँग्युलर ऍक्सलरेशन, हे अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. आणि सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन याचा रिझल्टंट म्हणून कोणतं ऍक्सलरेशन मिळेल, नेट ऍक्सलरेशन मिळेल. तर यानुसार आपणाला डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन इन केस ऑफ सर्क्युलर मोशन फाइंड आउट करू शकतो. हिअर वी फाइंड डिफरंट ऍक्सलरेशन्स इन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
तर इथं मी सर्क्युलर मोशन ड्रॉ केलेले आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऍक्सलरेशन, हे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन, हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन, हे नेट ऍक्सलरेशन आणि हे जे ऍक्सलरेशन आहे या ऍक्सलरेशनला आपण काय म्हणतो, अँग्युलर ऍक्सलरेशन. तर या वेगवेगळ्या ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यूज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पाहणार आहोत. तर आता पहिल्यांदा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यानुसार देऊ शकतोय, v²/r किंवा काय त्याचं r⍵². तसंच नॉन युसीएम मध्ये सुद्धा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आपण v²/r किंवा r⍵² नुसार देऊ शकतोय. यानंतर दुसरं जे ऍक्सलरेशन आहे दॅट इज टँजेन्शियल ऍक्सलरेशन. तर इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन AT ही व्हॅल्यू किती असते, r∗α अशी व्हॅल्यू देऊ शकतो. यापुढे आपण नेट ऍक्सलरेशन पाहणार आहोत. नेट ऍक्सलरेशन म्हणजेच काय, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन या दोघांचं मिळून एकत्रित असणारं ऍक्सलरेशन दॅट इज कॉल्ड ऍज नेट ऍक्सलरेशन. तर आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नेट ऍक्सलरेशन काय फॉर्म्युला असतो, √AC² + AT². पण या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन किती व्हॅल्यू असते, 0. म्हणजेच ए नेट ची व्हॅल्यू किती असेल, बरोबर AC इतकीच असेल. म्हणजेच या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नेट ऍक्सलरेशन हे इथं नसून कुठं असेल, या ठिकाणी असणार, या दिशेला असेल. ओके. यानंतर अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा नुसार डिनोट करतोय. तर अल्फाची व्हॅल्यू आपण कशी देतोय, dω/dt. तर इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा कॉन्स्टंट असतो आणि कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती घेतोय आपण, 0 घेतोय. आणि नॉन युसीएम मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा इज इक्वल टू किती घ्यायचं, dω/dt. म्हणजेच किती असेल, ω2 - ω1 अपॉन काय घ्यायचं, टाइम. तर यानुसार कोणती व्हॅल्यू मिळेल आपल्याला, अँग्युलर ऍक्सलरेशन इन केस ऑफ नॉन युसीएम. तर इथं आपण काय पाहिलं, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डिफरंट ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यूज पाहिलेल्या आहेत. हिअर वी सी रिलेशन बिटवीन लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन. तर इथं लिनियर मोशन म्हणजे काय, सरळ रेषेमध्ये मोशन, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन, आणि सर्क्युलर मोशन म्हणजे सर्कल मध्ये असणारी मोशन. तर आपण लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन मधलं रिलेशन पाहणार आहोत. ओके. म्हणजे काय, तर इथं मी एक सर्क्युलर मोशन कन्सिडर केलेलं आहे. सर्क्युलर मोशनचा सेंटर O आहे, रेडियस R आहे आणि ही सर्क्युलर मोशन ओमेगा इतक्या अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये प्रेझेंट आहे. आता ही जर व्हेलॉसिटी अशी असेल ओमेगा, तर ओमेगा या व्हेलॉसिटीनं पार्टिकल जर या ठिकाणी सर्क्युलर मोशन करत असेल, तोच पार्टिकल सरळ रेषेमध्ये किती स्पीडनं मोशन करू शकेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. आणि हे जे रिलेशन आहे या रिलेशनला आपण काय म्हणतोय, लिनियर मोशन मधलं रिलेशन आणि सर्क्युलर मोशन मधील रिलेशन असं आपण म्हणतोय. तर आता या ठिकाणी वेगवेगळ्या क्वांटिटीज आपण पाहणार आहोत. तर इथं पहिली क्वांटिटी जी आहे डिस्प्लेसमेंट. तर लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट आपण S न डिनोट करतो. लिनियर मोशन म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मध्ये असणारे मोशन, डिस्प्लेसमेंट S न डिनोट करतो. सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट आपण अँगल न फाइंड आउट करत असतो. म्हणजे आता सर्क्युलर मोशन पार्टिकल P या ठिकाणी, पार्टिकल Q या ठिकाणी गेला, तर ही जी डिस्प्लेसमेंट आहे अँगल मध्ये देतो आणि या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके.
तर लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन मधलं हे रिलेशन आहे. S इज इक्वल टू आर इंटू थिटा यानुसार देऊ शकतो. आणि वेक्टर रिलेशन हे कसं द्यायचं? S इज इक्वल टू थिटा क्रॉस आर. वेक्टर S इज इक्वल टू थिटा वेक्टर क्रॉस काय देते? वेक्टर आर यानुसार देतात. यानंतर दुसरी जी क्वांटिटी आहे ही व्हेलॉसिटी आहे. तर लिनियर मोशन मध्ये व्हेलॉसिटी आपण कशाने डिनोट करतो? व्ही न डिनोट करतो. लिनियर मोशन स्ट्रेट लाईन मध्ये मोशन व्हेलॉसिटी व्ही न डिनोट करतो. सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी हे कशाने डिनोट करतो? आपण ओमेगा ने डिनोट करतो. तर इथं व्ही आणि ओमेगा मधील रिलेशन आहे व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटी ओमेगा असेल, तोच पार्टिकल लिनियर मोशन मध्ये जर मोशन करायला लागला तर व्हेलॉसिटी किती असेल? आर इंटू ओमेगा. तर वेक्टर फॉर्म मध्ये हे रिलेशन देऊ शकते व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर नुसार देऊ शकते. ओके. यानंतर तिसरी जी क्वांटिटी आहे ऍक्सिलरेशन. तर लिनियर मोशन मधल्या ऍक्सिलरेशनला आपण ए न डिनोट करतो. सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सिलरेशन कशाने डिनोट करतोय? आपण अल्फा न डिनोट करतोय. तर या दोघांमधील रिलेशन यानुसार देऊ शकते ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. म्हणजे सर्क्युलर मोशन मधलं ऍक्सिलरेशन माहित असेल तर लिनियर मोशन मधलं ऍक्सिलरेशन फाइंड आउट करू शकतो. ओके. आणि वेक्टर रिलेशन जे आहे ते यानुसार देऊ शकते वेक्टर ए इज इक्वल टू अल्फा क्रॉस आर यानुसार आपण काय देऊ शकतोय? वेक्टर रिलेशन. ओके. तर या ठिकाणी आपण रिलेशन बिटवीन लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन मधील रिलेशन पाहिलेलं आहे. हिअर वी सी ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत. तर यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन आहे व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक जर असेल तर या ट्रॅक वरती व्हेइकल किती मॅक्सिमम स्पीडनं नेलं पाहिजे. जर खूप स्पीडनं नेलं तर व्हेइकल काय होऊ शकतं? या ठिकाणी स्किड होऊ शकतं किंवा या ठिकाणी व्हेइकलची पलटी होऊ शकते. ओके. तर किती मॅक्सिमम स्पीड? त्याच्यापेक्षा जास्त स्पीड असेल तर स्किड होणार आहे. त्याच्यापेक्षा कमी स्पीड असेल तर व्हेइकल आपण सेफली या ट्रॅक वरून मोशन करू शकतो. तर या ठिकाणी मी हा सर्क्युलर ट्रॅक घेतलेला आहे. सर्क्युलर ट्रॅकचा ओ हा सेंटर असेल आणि आर हा काय असेल? रेडियस असेल आणि हे व्हेइकल असेल. तर हे व्हेइकल या सर्क्युलर ट्रॅक वरून नेत असताना किती मॅक्सिमम स्पीडनं हे व्हेइकल नेलं पाहिजे हा भाग इथं आपण स्टडी करतोय. ओके. तर आता हा सर्क्युलर ट्रॅक समजा मी हे जर असं उभं केलं तर सर्क्युलर ट्रॅक हा यानुसार दिसेल आणि सर्क्युलर ट्रॅकचा ओ हा सेंटर असेल, आर हा रेडियस असेल आणि हे व्हेइकल इथं आपण यानुसार शोधायला केलेलं. ओके. तर आता हे व्हेइकल is performing circular motion along a curved circular track having radius r. तर या व्हेइकलचं मास m इतकं मास आहे आणि व्हेइकल समजा या ठिकाणी असेल तर व्हेइकलचं मास हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल mg च्या दिशेनं आणि नॉर्मल रिएक्शन हे कशी असेल? अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे. ओके. आणि व्हेइकल ज्यावेळी सर्क्युलर ट्रॅक वरून मोशन करत असेल तर त्यावेळी व्हेइकलचं हे जे टायर जे असतील तर हे टायर्स आणि रोड मध्ये फ्रिक्शन प्रेझेंट असेल तर फ्रिक्शनल फोर्स हा काय प्रोड्यूस करेल? या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स प्रोड्यूस करेल आणि त्यामुळं व्हेइकल या ठिकाणी काय करू शकेल? सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करू शकेल. ओके. तर व्हेइकलच्या या टायर आणि रोड सरफेस मध्ये फ्रिक्शन असेल आणि या फ्रिक्शन मुळे या ठिकाणी कोणता फोर्स मिळेल आपल्याला? सेंट्रीपेटल फोर्स मिळेल. तर इथं फ्रिक्शनल फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स साठी काय फॉर्म्युला असतो? mv स्क्वेअर अपॉन आर. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. m म्हणजे काय घ्यायचं? मास ऑफ व्हेइकल. v म्हणजेच काय? व्हेलॉसिटी ऑफ व्हेइकल आणि आर म्हणजेच काय? रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक.
तर यानुसार एफएस इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. आणि इथं नॉर्मल रिएक्शन जी आहे एन, नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती असेल m इंटू जी. तर इथं n इज इक्वल टू काय घ्यायचं m इंटू जी. यानुसार काय देऊ शकते नॉर्मल रिएक्शन. तर आता n इज इक्वल टू एम जी याला एक नंबर म्हटलं. फोर्स ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स की जो सेंट्रीपेटल फोर्स प्रोड्यूस करतोय, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन असं असणार आहे. आणि यालाच काय म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन आर. ओके, तर ही व्हॅल्यू एफएस ची व्हॅल्यू mv स्क्वेअर अपॉन आर इतकी मिळते. तर आता मी काय करतो, हे 2 नंबरचे इक्वेशन आहे आणि हे पहिले इक्वेशन आहे. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, 2 ला 1 ने डिवाइड करतोय. तर इथं एफएस अपॉन एन इज इक्वल टू काय होतंय mv स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय नॉर्मल रिएक्शन किती असेल m इंटू जी. तर इथं m ला एक m काय झाला कॅन्सल. तर इथं एफएस अपॉन एन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन आर. तर g चा डिनॉमिनेटर 1 आहे, तर हे काय होईल बरोबर उलटून गुणिले 1 अपॉन जी, 1 अपॉन जी. तर इथं एफएस अपॉन एन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन आर इंटू जी. तर आपल्याला एफएस ची व्हॅल्यू माहित आहे, एफएस फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन. तर ही व्हॅल्यू कशी द्यायची म्यू एस इंटू एन न द्यायची. म्यू एस म्हणजेच काय कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि एन म्हणजेच काय नॉर्मल रिएक्शन. तर हा भाग 11th मध्ये आपण पाहिलेला आहे. एफएस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. तर आता एफएस ची व्हॅल्यू मी या ठिकाणी लिहितोय, त्यामुळं काय व्हॅल्यू मिळेल बरोबर म्यू एस इंटू एन डिवायडेड बाय एन which is equal to v square upon r into g. तर n ला एक n काय झाला कॅन्सल. तर इथं v square is equal to mu s into r into g. ओके, म्हणजेच v ची व्हॅल्यू किती मिळेल अंडर रूट म्यू एस आर इंटू जी. तर या फॉर्म्युल्यानुसार व्हेइकल सर्क्युलर ट्रॅक वरून मोशन करत असताना किती मॅक्सिमम स्पीडनं मोशन केली पाहिजे ही व्हॅल्यू मिळू शकेल. तर या व्ही लाच काय म्हणायचं व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट काय लिहितोय म्यू एस आर इंटू जी. म्यू एस म्हणजेच काय कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे रोड सरफेस आणि टायर याच्यामध्ये जो कॉन्स्टंट असेल याला म्यू एस म्हणायचं. आर म्हणजेच काय रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक आणि जी म्हणजेच काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर यानुसार व्ही मॅक्सिमम ची व्हॅल्यू मिळेल. तर यानुसार आपण हायवेला जर गेलो तर असे इथं असे बोर्ड लागलेले असतात आणि टर्नला किती स्पीड पाहिजे तर हे दिलेलं असतं. तर या मॅक्सिमम स्पीड म्हणजे आता इथं समजा 30 किलोमीटर पर आवर दिलेलं आहे, तर हेच मॅक्सिमम स्पीड असेल. याच्यापेक्षा जास्त स्पीड असेल तर या ठिकाणी व्हेइकल स्किड होईल किंवा पलटी होणार आहे व्हेइकलची. ओके, तर हे व्ही मॅक्सिमम या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करायचं. आणि याच्यापेक्षा जर स्पीड कमी असेल तर व्हेइकल आपण सेफली ड्राईव्ह करू शकतो. कशानुसार कर्व्ड हॉरिझॉन्टल रोडवरून. ओके, तर यानुसार आपण काय पाहिलेलं आहे फर्स्ट ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे